Thank you, Mrs. Jaiswal. Good evening, everyone. जास्त वेळ नाही घेणार कारण प्रोग्राम बघायचा आहे आपल्याला. एक दोन तीन गोष्टी सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय थँक बळीराम सर, हर्षदा अँड गीता मोरे मॅम फॉर दिस अपॉर्च्युनिटी. ॲक्च्युली चीफ गेस्ट म्हणून जाणं म्हणजे इट इज लाईक अ चोर. म्हणजे ॲज अ डॉक्टर्स यू आर इन्व्हायटेड. खूप ड्रामा असतो, बँड बाजा असतो, म्हणजे दे विल एस्कॉर्ट यू असं तिथून गेटपर्यंत बँड बाजासोबत. पण काहीतरी कृत्रिम वाटतं त्याच्यात. इथे मला असं घरी आल्यासारखं वाटलं. म्हणजे हर्षदा इज अ शी हॅज बिकम फ्रेंड इन जस्ट फ्यू मीटिंग्स. सरांना फक्त मी डॉक्टर म्हणूनच ओळखायचे, कॉलिग म्हणून ओळखायचे. गीता मॅडमला मी एका शाळेत अजून भेटले होते. सो दॅट्स वॉट आय वॉन्ट टू टेल यू की ह्या शाळेत असं घरी आल्यासारखं वाटलं. सेकंड थिंग जी मी नोटीस केली की खूप शाळा आजकाल उभारल्या आहेत अँड इट्स मोर ऑफ अ प्रोफेशन. जसं की मेडिकलसुद्धा प्रोफेशनच झालं आहे, एक डिवाईन किंवा सेवा असं नाही राहिलं आहे. शाळासुद्धा इट्स अ बिझनेस, म्हणजे इन ट्रू सेन्स इट्स अ बिझनेस. तर मला वाटलं बळीराम सरांना काय गरज आहे आता असं शाळा वगैरे टाकायची. म्हणजे देर इज नेम, फेम, मनी, पॉवर, कोई भी चीज़ कम नहीं है, तो डाली क्यों स्कूल. दॅट्स वाय वॉज व्हेरी क्युरियस इथे यायला. इथे आल्यावर मला कळालं की दिस कपल हॅज सेट अ स्टँडर्ड. त्यांनी स्वतःची मुलं या शाळेत टाकले. माझे फ्रेंड्स आहेत करोडोपती, ज्यांच्या शाळा आहेत, मोठ्या मोठ्या शाळा आहेत, पण त्यांचे मुलं दुसऱ्या शाळेत शिकतात, गोल्डन जुबलीमध्ये किंवा दुसऱ्या शाळेत. तर दिस इज व्हेरी रिमार्केबल अँड अ बिग अपलॉड टू द कपल. थर्ड, लॉंग स्टोरी मेड शॉर्ट असं मी म्हणणार. ॲडवाईस नाही देणार मी तुम्हाला, पण माझं एक छोटंसं एक्सपिरियन्स सांगून मी थांबणार. माझी मुलगी आता 14 वर्षाची आहे. तुमचे सगळे छोटे छोटे मुलं आहेत, तर म्हणून आय थिंक दिस इज द राईट टाईम. माझी मुलगी पहिलीत होती. मला हेडमिस्ट्रेसचा फोन आला. 7-8 महिने झाले होते शाळा सुरू होऊन, आणि त्यांचा फोन आला होता की एकदा मीटिंगला या, तुम्ही एकही मीटिंगला आजपर्यंत आलेले नाही आहेत. मग मी गेले आणि मग हेडमिस्ट्रेस मला बोलले, गोल्डन जुबलीमध्ये शिकत होती ती, आता 9वीत आहे ती, की मी टीचरला विचारलं की ही मुलगी कोणाची आहे. तर म्हणे डॉक्टर मधुर करवा आणि उमेश करवाची आहे. आणि आता तुम्ही ऐकलं ना, हे इधर टॉपर उधर टॉपर. मेरा हस्बंड इज इंडिया में टॉपर. ऑल ओव्हर इंडिया ही हॅज टॉप्ड इन फेलोशिप, न्यूनेटल फेलोशिप. पण ती टीचर हेडमिस्ट्रेसला म्हटली, शी इज नॉट सो शार्प, वो होशियार बच्ची नाही आहे. मला कसं वाटलं असेल, म्हणजे काय फायदा आहे हुशारीचा, तुमच्या नवऱ्याच्या हुशारीचा, जेव्हा तुमचं बाळ हुशार नाही आहे. देन आय रिअलाइज कुछ तो गलती हो रही है. इव्हिनिंग ओपीडी बंद केली, 5 वाजता घरी आले. लोकांनी मला खूप नाव ठेवले, ऐसी कैसी डॉक्टर है, 5 बजे घर चली जाती है, इतना पढ़ाई करके क्या फायदा. आपल्या मुलांना फक्त आपलं वेळ पाहिजे असतं, त्यांना दुसरं काहीच पाहिजे नाही. आता ती 9वीत आहे, देर इज नो ट्युशन. मी ह्याच्यासाठी नाही सांगते की खूप हुशार आहे माझी मुलगी. मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की मी तीच होती, तितकीच हुशार किंवा वॉडेवर, माझा नवरा तितकाच हुशार किंवा वॉडेवर, पण माझी मुलगी वॉज नॉट सो हुशार. अँड नाव शी इज इन क्लास 9. शी टॉप्स इन ऑल 6 सब्जेक्ट्स विदाउट अ ट्युशन. नो क्लॅप्स प्लीज. विदाउट अ ट्युशन. वॉट आय वॉन्ट टू टेल यू इज, त्यांना फक्त आपला वेळ पाहिजे. मी 1 वर्षाचा कोर्स केला चाइल्ड सायकॉलॉजीवर, आणि 1 वर्षाचा सार मी एका सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगते. एक्सेप्ट युअर चिल्ड्रन ॲज दे आर. ते जसे आहे तसे ॲक्सेप्ट करा. बघा ते कसे ब्रूम करतील, म्हणजे कसे ओरडून गात होते, हसत होते, खेळत होते. दॅट इज वॉट वी वॉन्ट. वी वॉन्ट हॅपी चिल्ड्रन. So I congratulate all on this evening, and I once again thank Balaram sir, Harshada and Geeta More ma'am for this opportunity. I really like it. Thank you so much. Good day.